नेहमीप्रमाणे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा चर्चेत आलं। सोमवारी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं। निवेदनाचा विषय होता अर्थातच आमदार विक्रम पाचपुते। आमदार पाचपुते हे त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी जनता दरबार घेतात आणि अधिकाऱ्यांना बोलावतात अशी विरोधकांची तक्रार होती। जनता दरबार घ्यायचाच तर तो तहसील कचेरीत शासकीय विश्रामगृहावर घेतला जावा अशी विरोधकांची मागणी होती। तहसीलदार सचिन डोंगरे यांनी हे निवेदन स्वीकारले। त्यापूर्वी आमदार विक्रम पाचपुते यांच्या समर्थकांनीही या निवेदनाला उत्तर दिलं। जनता दरबार खासगी कार्यालयातच होईल अशा पोस्ट त्यांनीही व्हायरल केल्या। या सगळ्या प्रकरणानं श्रीगोंद्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं। जनता दरबार घ्यावा का, तो कुठं घ्यावा, तो कायदेशीर असतो का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने जनतेला पडले। जनता दरबाराचा नियम काय सांगतो आणि तो वैध की अवैध हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत भाजपचे विक्रमसिंह पाचपुते विजयी झाले। त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांचा 37,156 मतांच्या मोठ्या फरकानं पराभव केला। ही निवडणूक चौरंगी झाली। महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे पक्षाच्या अनुराधा नागवडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार हे ही निवडणूक रिंगणात होते। चौरंगी लढत होऊन विक्रम पाचपुते यांनी तब्बल 99,820 मतं मिळवली। आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिमाखात विधानसभेत प्रवेश केला। निवडणुकीची रणनीती, संभाषण कौशल्य, संघटन आणि प्रचार यंत्रणा या सगळ्यात विक्रम पाचपुतेंनी चुणूक दाखवली। त्यानंतर गेल्या 1.5-2 वर्षात झालेल्या इतर सगळ्याच निवडणुकात पाचपुतेंनी पुन्हा ताकद दाखवून दिली। नागवडे, जगताप आणि शेलार या तिन्ही विरोधकात विक्रम पाचपुतेंचे राजकारण हे अगदीच नवखे होते, परंतु गेल्या 1.5 वर्षात त्यांनी मतदारसंघात मिळवलेली पकड नक्कीच वाखाणण्याजोगी होती। विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनात त्यांनी आपल्या कार्यशैलीची छाप सोडली। दूध, पनीर, भंडारा यांच्यातील भेसळ राज्यासमोर आणल्यानंतर पाचपुते पहिल्याच टर्मला भाजपच्या व विरोधकांच्याही नजरेत भरले। भाजपला घराघरात पोहोचवण्यासाठी पाचपुतेंनी सरकारी योजनांचा धडाका लावला। शासकीय योजना मतदारसंघात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली। मतदारसंघात जनता दरबार घेऊन सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। मतदारसंघातील रोजची कामे पाचपुतेंची सोशल मीडिया टीम व्हायरल करू लागल्यानंतर त्यांची मतदारसंघात पुन्हा चर्चा वाढली। आता या चर्चेत सगळ्यात जास्त चर्चेत आला तो त्यांचा जनता दरबार। आता हा जनता दरबार आताच होतोय का, तर नाही। अगदी ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्या काळापासून श्रीगोंद्याला जनता दरबार व बैठकांचा इतिहास आहे, पण पाचपुते विरोधकांचा याच जनता दरबारावर आक्षेप आहे। सोमवारी माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते राजेंद्र मस्के, बाजार समितीचे महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा आणि सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, भैया वाबळे यांच्यासह इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांची भेट घेत निवेदन दिले। आमदारांच्या खासगी कार्यालयात जाऊन सरकारी अधिकारी जनता दरबारात कसे सहभागी होऊ शकतात असा सवाल या नेत्यांनी उपस्थित केला। भविष्यात जनता दरबार हा तहसील कार्यालयात झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या नेत्यांनी दिला। आता निवेदन देतानाचा हा फोटो व बातम्या जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तेव्हा श्रीगोंदेकरांचा मूड जरा वेगळाच दिसला। अनेकांनी या निवेदनावरच आक्षेप घेतला। बोलायला दुसरे काही उरले नाही म्हणून हा खाटाटोप असून चांगल्या कामात बोट घातल्याशिवाय जमतच नाही, इथपर्यंत कमेंटचा भडीमार सुरू झाला। अर्थात काही विरोधी कार्यकर्त्यांनी या निवेदनाचे स्वागत केले असले तरी निवेदनावर टीका करणाऱ्यांची संख्या मात्र शेकडोत होती। आता हे सगळं पाहिल्यावर जनता दरबार घेता येतो का, त्याचे नियम काय, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जनता दरबार घेता येतो का? तर त्याचं उत्तर आहे होय। आमदार आणि खासदारांनी जनता दरबार भरवणं आणि तेथे शासकीय अधिकाऱ्यांना बोलावणं हे कायदेशीररित्या पूर्णपणे वैध आहे आणि योग्य आहे। भारतीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी ही एक स्थापित पद्धत आहे। लोकप्रतिनिधींचे मुख्य काम जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणं हेच असतं। जनता दरबार हे लोकांच्या तक्रारी ऐकण्याचं एक माध्यम असतं, त्यामुळे जनता दरबार भरवावेत असा अलिखित नियम आहे। सरकारी नियमांनुसार लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या अधिकृत बैठकांना उपस्थित राहणं किंवा योग्य माहिती देणं हे शासकीय अधिकाऱ्यांवर बंधनकारक असतं। संविधानातील कलम 19(1)(ब) आणि 19(1)(स) या कलमात भारतातील सर्व नागरिकांना व आमदार खासदारांना शांततापूर्वक एकत्र येण्याचा आणि संघटना किंवा सभा भरवण्याचा मूलभूत अधिकार असतो।
कलम 79 आणि कलम 168 या कलमांनुसार खासदार आणि आमदार हे अनुक्रमे संसद आणि राज्याच्या विधिमंडळाचे महत्त्वाचे घटक आहेत. जनतेचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य असते. संविधानाच्या मूळ ढाच्यानुसार देशाची शासन व्यवस्था जनतेला आणि लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे. लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावणं हे संविधानाच्या कलमापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत नियमावलीवर आधारित असतं. केंद्र सरकारनं सरकारी अधिकाऱ्यांसाठी ऑफिशियल डीलिंग्स संदर्भातील स्वतंत्र नियमावलीच प्रसिद्ध केली आहे. या नियमांनुसार लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे आणि जनतेच्या तक्रारींच्या निवारणासाठी बोलावलेल्या आढावा बैठकांना उपस्थित राहणं शासकीय अधिकाऱ्यांवर बंधनकारक असतं. आता दुसरा प्रश्न पडतो, या बैठका कुठं घ्याव्यात? त्या आमदारांच्या घरी घेता येतात का? तर याचंही उत्तर आहे होय. आमदार त्याचा जनता दरबार त्यांच्या स्वतःच्या घरी किंवा खासगी कार्यालयात घेऊ शकतात. कायद्याने किंवा संविधानाने जनता दरबार केवळ सरकारी कार्यालयातच घेतला पाहिजे असे कोणतेही बंधन आमदारांवर घातलेले नाही. तथापि घरी किंवा खासगी ठिकाणी जनता दरबार भरवताना काही महत्त्वाचे नियम आणि मर्यादा मात्र पाळावे लागतात. त्यातील पहिला नियम आहे, आमदार शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी किंवा खासगी कार्यालयात येण्यासाठी कायदेशीररित्या सक्ती करू शकत नाहीत. दुसरा नियम आहे राजशिष्टाचार. अधिकृत बैठका आणि शासकीय आढावा हा सामान्यतः सरकारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात घेतला जाणे अपेक्षित असते. जर अधिकाऱ्यांची इच्छा असेल किंवा स्थानिक पातळीवर तसा समन्वय असेल तर अधिकारी आमदाराच्या घरी केवळ माहिती देण्यासाठी किंवा तक्रारी स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकतात, परंतु तेथे ते कोणतेही अधिकृत शासकीय आदेश जारी करू शकत नाहीत. तिसरा नियम आहे आमदारांसाठी. आमदार हे जनतेचे प्रतिनिधी असल्याने काही कारणास्तव त्यांनी त्यांच्याच घरी बैठक अथवा जनता दरबार घेतला तर तेथे ते अर्ज व तक्रारी स्वीकारू शकतात. अधिकाऱ्यांच्या नावे शिफारस पत्रही देऊ शकतात. फक्त शासकीय अधिकाऱ्यांना तेथे येऊन काम करण्याचा किंवा ऑन द स्पॉट निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार नसतो. आता जनता दरबाराबाबतचे हे नियम व कायदे अगदी इंटरनेटवर सर्च केले तरी सापडतात. मग श्रीगोंद्यातील विरोधकांनी जनता दरबारावर आक्षेप का घेतला असा सवाल पाचपुते समर्थकांनी विचारलाय. श्रीगोंद्यातील विरोधकांना विरोध करायला काही मुद्दाच नसल्यानं त्यांनी हा मुद्दा उकरून काढलाय असा थेट आरोप पाचपुते समर्थकांनी केलाय. गेल्या वर्षभरात आमदार पाचपुतेंच्या फॅन्स फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हेच विरोधकांना खटकतंय. शिवाय आगामी जिल्हा बँक, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चर्चेत राहण्यासाठी विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे विरोधक जनता दरबाराच्या मुद्द्यावर केविलवाणी चर्चा घडवून आणत असल्याचा आरोप युवा नेते प्रतापसिंह पाचपुते यांनी केला. उलट विरोधकांच्या आक्षेपानंतर जनता दरबार बंद झाला तर त्यात श्रीगोंद्याच्या सामान्य जनतेचे नुकसान होणार आहे. गेल्या वर्षभरात जनता दरबारात सोडवलेल्या प्रश्नांचा विचार केला तर तालुक्यातील 80 ते 90% नागरिकांचे प्रश्न सरकारी कार्यालयात कोणताही हेलपाटा न मारता सुटले आहेत. त्यामुळे जनता दरबार जर बंद झाला तर श्रीगोंद्यातील जनतेच्या मनात विरोधकांविषयी जास्त रोष निर्माण होणार आहे. काष्टी हे तालुक्याच्या मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण असल्याने तेथेच जनता दरबार भरवला जातो. तो यापुढेही तेथेच होईल असेही पाचपुते यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मित्रांनो, पाचपुते विरोधकांनी दिलेल्या निवेदनाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.